आयुष्यात कधी काय होईल याला कुणाचाच भरवसा नसतो. एक रेल्वे जी बिहार रेल्वे स्टेशनवरून निघून मुंबईला जाणार होती, त्यामध्ये 3 लोक बसतात. एक नवरा बायको आणि त्यांची एक 24 वर्षाची तरुण मुलगी. पण त्यांची सीट कन्फर्म नसते, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. थर्ड एसीच्या कोचमध्ये आपलं सामान घेऊन कधी इकडे कधी तिकडे ते धक्के खात होते. ज्या सीटवर बसायचा प्रयत्न करत होते, लोक त्यांना उठून देत होते आणि तिथून हाकलून लावत होते. या सगळ्या गोष्टी एक मुलगा पाहत असतो की जो आपली कन्फर्म सीट घेऊन तिथे बसला होता. त्याला ते पाहत नाही. तो स्वतः त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो, सर तुम्ही लोक माझ्या सीटवर येऊन बसा. आणि त्यानंतर मित्रांनो, ते लोक त्याच्या सीटवर येऊन बसतात. खूप सुटकेचा श्वास घेतात आणि खूप आनंदी होतात, कारण सीट कन्फर्म नसल्यामुळे ते खूप जास्त त्रस्त झाले होते. जशी रेल्वे सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास करते, 3-4 तास निघून जातात. तसे त्या मुलीच्या आईवडिलांच्या फोनवर एक कॉल येतो, ज्यामुळे एक खूप मोठी अडचण उभी राहते. त्या नवरा बायकोला आपला प्रवास तिथे संपून त्यांना परत आपल्या गावाला जावं लागतं. पण त्यांची जी मुलगी होती, तिला मुंबईला जाणं गरजेचं होतं, कारण तिचा 3ऱ्या दिवशी पेपर असतो आणि त्यामुळे ती त्या मुलावर विश्वास ठेवून आपल्या मुलीला त्या प्रवासावर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी पाठवून देतात. 2 दिवस आणि 2 रात्रींचा हा प्रवास असतो. या प्रवासात त्यानंतर काय घडतं हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 10 जून 2025 चा दिवस होता. एका रेल्वेमध्ये रमेश नावाचा व्यक्ती, त्याची बायको सुनीता आणि त्याची 24 वर्षाची मुलगी पूजा यांच्यासोबत रेल्वेमध्ये येऊन बसला होता. ते थर्ड एसीच्या कोचमध्ये जाऊन बसतात आणि पूर्ण सीट रिकाम्या होत्या, म्हणून तिथे जाऊन ते बसले होते. पण त्यांची जी सीट होती ती कन्फर्म नव्हती. जसं कन्फर्म सीटवाले येऊ लागतात, ते या लोकांना तिथून उठून देतात. हे लोक विनंती करतात. रमेश म्हणतो, भाऊसाहेब बसू द्या ना, 2-2 महिला आहेत, पण जर एक असती तर तिने बसून दिलं असतं. 3-3 लोकांना कोण बसू देणार होतं? ते लोक त्यांना इकडून तिकडे तिकडून इकडे पळवत राहिले, भटकवत राहिले. ते लोक टीटी सोबत बोलले. टीटी म्हणाला, आज खूप गर्दी आहे, कोणतीही जागा रिकामी नाही, कोणतीही सीट रिकामी नाही. त्यानंतर ते तिघेजण खूप निराश होतात, ज्यामध्ये रमेश, त्याची बायको सुनीता होती. मित्रांनो, त्यांची रडण्यासारखी अवस्था होते. आणि मग हे लोक निराश होऊन आपल्या दाराजवळ जाऊन उभे राहतात. ही सगळी गोष्ट एक मुलगा, ज्याचं नाव अमोल असतं, त्याचं वय साधारण 28 वर्षाचं असतं, तो लांबून पाहत होता. 55 नंबर त्याची साईड लोवर सीट होती, कन्फर्म होती. तो त्यांच्या जवळ जातो. रमेशला म्हणतो, सर मी पाहतोय तुम्ही लोक खूप त्रस्त आहात. तुम्ही लोक चला माझ्या सीटवर येऊन बसा, माझी सीट कन्फर्म आहे. आता जसं पूजा ही गोष्ट ऐकते, सुनीता ऐकते, त्यांच्या डोळ्यामध्ये चमक येते. रमेश म्हणतो, बेटा कुठे आहे तुझी सीट? तो म्हणतो, माझी सीट 55 नंबरला आहे, चला तुम्ही लोक बसून जा, मी पाहतोय तुम्ही लोक खूप त्रस्त आहात. आणि त्यानंतर तो त्यांचं सामान स्वतः उचलतो, तिथे नेतो. हे लोक बसतात, सामान खाली शिफ्ट केलं जातं आणि जेव्हा ते लोक बसतात तेव्हा ते खूप सुटकेचा श्वास घेतात. जो अमोल होता तो उभा राहतो. त्या मुलीचा बाप रमेश म्हणतो, भाऊ तुम्ही बसा. तर तो म्हणतो, सर तुम्ही लोक बसा, आता मी तर बसणारच आहे. पण ते त्याचा हात पकडून आपल्या बाजूला त्याला बसून घेतात. त्याच्या बाजूला सुनीता आणि शेवटी कोपऱ्यात त्यांची मुलगी पूजा बसलेली होती. त्यानंतर त्याला खूप आशीर्वाद देतात. तो ठीकठाक होता, छान कपडे त्याने घातले होते. त्याला विचारतात, बेटा तुझं नाव काय आहे? तो म्हणतो, अंकल माझं नाव अमोल आहे. ते म्हणतात, तू काय काम करतो? मुंबईत आहे की मजुरी वगैरे करतो? तो म्हणतो, सर मी बरवणीमध्ये एका इंडियन ऑइल रिफायनरी आहे, कंपनी आहे, त्याच फॅक्टरीत मी काम करतो, सेफ्टी सुपरवायझर म्हणून. ते म्हणतात, अच्छा, तर मग पगार चांगला असेल तुमचा? तो म्हणतो, हो, आत्ता मला 55,000 रुपये मिळतात, 3 वर्ष झाली मला नोकरी करताना. मग ते म्हणतात, यासाठी काय शिक्षण केलं होतं बेटा तुम्ही? तो म्हणतो, फक्त ग्रॅज्युएशन केलं होतं आणि त्यानंतर ITI केलं होतं. मग ते म्हणतात, चल चांगलं आहे, पण त्यामध्ये व्हॅकन्सी वगैरे निघत राहतात का? तो म्हणतो, हो सर, व्हॅकन्सी निघत राहतात. मग ते म्हणतात, माझी मुलगी आहे,
ग्रॅज्युएशन करत आहे, फायनल इयरचं इथं एक्झाम आहे आणि पेपर द्यायला ती जात आहे. परवा तिचा पेपर आहे. जर आम्ही विचार करत होतो की इथे कुठेतरी ही काही काम वगैरे पकडली, जरीची नोकरी वगैरे लागली, कारण लग्न तर गावातच करायचं आहे, तसं आम्ही लोक मुंबईला राहतो. पण आता 2 तारखेला माझ्या मुलाचं लग्न होतं, मुलाचं लग्न करून दिलं आणि तो सुनेसोबत घरी आहे. काही दिवसांनी तो देखील मुंबईला येईल. आम्ही लोक हिच्या पेपरमुळे लवकर जात आहोत. मग तो म्हणतो, ठीक आहे अंकल, जर हिला काही टेक्निकल कोर्स करून दिला तर व्हॅकन्सी निघत राहतात, सुरुवातीला छोट्या छोट्या तिथल्या पोस्टही मिळतात. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी चालत राहिल्या आणि त्यानंतर मग विचारतात, मग मुंबईला कशासाठी जात आहे? तो म्हणाला, माझा एक मित्र आहे, तो कुटुंबासह त्याचे आई वडील मुंबईमध्ये राहतात, तिथेच तो एका मुलीसोबत लग्न करत आहे. लग्नात माझा खास मित्र आहे म्हणून त्याने मला बोलवलं आहे. त्याचं लग्न 20 जूनला आहे आणि 7-8 दिवस आधी मी तिथे जात आहे. थोडा फिरायचा प्लॅन आहे. मुंबईत कधी गेलो नाही तर विचार करत आहे मुंबई फिरून घेईन आणि जर बाबाचं बोलावणं आलं तर शिर्डीला जाईन साईबाबांच्या दरबारात. ते म्हणतात, बेटा खूप चांगली गोष्ट आहे आणि जर असाही फिरायचा प्लॅन आहे तर 1-2 दिवस माझ्या घरीही येऊन जा, आम्ही तुमच्यासोबत मुंबईमध्ये फिरू. तो म्हणतो, अंकल तुम्ही बोलवलं तर मी नक्की येईल. अशा प्रकारे हसत खेळत हे लोक बसलेले होते. प्रवास चालत राहिला. जेव्हा हे सुमारे 200 ते 250 किलोमीटर ट्रेनने पुढे गेले, कारण 100 किलोमीटरपर्यंत भटकतच राहिले. त्यानंतर जेव्हा 1.5-2 तास अजून बसून राहिले, ट्रेन थोडी पुढे गेली, तेव्हा वडील रमेशच्या फोनवर एक कॉल येतो. जसे ते तिकडून आवाज ऐकतात तसे ते धाडकन रडायला लागतात. त्यांची बायको सुनीता घाबरते, म्हणते काय झालं? ते रडत म्हणतात की बाबूजी राहिले नाही. आता इतके ऐकताच त्यांची बायको देखील रडायला लागते, म्हणते काय झालं? आत्ताच तर सकाळी ते चांगले होते, आपल्याला निघताना तर चांगले आशीर्वाद दिले होते, मी त्यांचे पाय स्पर्श करूनच आले होते. सकाळी 7:30ची ट्रेन होती आणि जेव्हा दुपारचे 12-12:30 वाजले, इतक्या वेळात काय होतं काही समजत नाही. सध्या ते म्हणतात की मुलगा सांगतोय की त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांचा लगेच मृत्यू झाला. ती म्हणते आता काय होणार? ते म्हणतात आता काय होणार, आता तर आपल्याला जावंच लागेल, ट्रेनमधून उतरावं लागेल. ती म्हणते पण आता जायचं तर आम्ही जाऊ शकतो, जायलाच लागेल, पण पूजाचं काय होणार? हिच्या तर परवा पेपर आहे. तेव्हा ते म्हणतात पूजा आता मुंबईला जाईल, हे भाऊ आहे त्यांच्यासोबत. त्यानंतर ते म्हणतात भाऊ फक्त थोडीशी तुम्ही मदत करा, माझ्या मुलीला पोचवून द्या, हिच्या करिअरचा प्रश्न आहे. तो मुलगा म्हणतो, अंकल तुम्ही लोक अजिबात काळजी करू नका, मी हिला माझ्यासोबत घेऊन जाईल, तुम्ही लोक काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही लोक जा, पण तुम्ही जाणार कसे? ते म्हणतात पुढचं जे स्टेशन येईल तिथे आम्ही उतरू आणि परत मागची ट्रेन पकडू. अमल सर्च करतो. तो म्हणतो अंकल जर तुम्ही परत ट्रेन पकडली तर संध्याकाळपर्यंत पोचू शकणार नाही, पोचणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन पोचवेल, उद्या तुम्ही घरी पोहोचताल, तोपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. तर तुम्ही तिथे उतरून एक छोटीशी कार बुक करा, काही बोलेरो किंवा स्कॉर्पिओ. 6-7 हजार रुपये घेईल, 250-300 किलोमीटर अंतर आहे, तुम्हाला 4-5 तासात ती घरी पोचवेल. ते म्हणतात बेटा ते तर ठीक आहे, पण आता आम्ही मुलाचं लग्न करून आलो आहोत, इतक्या लवकर पैशांची व्यवस्था होणार नाही, इतके पैसे घेऊनही निघालो नाही आणि व्यवस्था करायला 1-2 तास लागतील. तो म्हणतो अंकल तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही फक्त लगेच निघा. रमेशच्या वडिलांचं वय 90 वर्ष झालं होतं, ज्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा तो हे ऐकतो, तेव्हा त्यांना समजावतो, धीर देतो, म्हणतो अंकल काळजी करू नका, 90 वर्ष त्यांचं वय झालं होतं, एक ना एक दिवस जग सोडून जायचंच असतं, आता जा आणि त्यांचा शेवटचा निरोप घ्या. त्यानंतर तो आपल्या बॅगमधून 10,000 रुपये काढतो, कारण त्याने ठेवले होते, अजूनही 1,000-2,000 रुपये ठेवले होते, ते त्यांच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो आता तुम्ही जा, गाडी बुक करून तुम्ही निघा, आणखी काही गरज पडली तर मला सांगा, मी तुम्हाला तेही देतो. जर पैशांची गरज असेल, कारण माझ्या खात्यात पैसे आहे, मी तुमच्या खात्यात पाठवू शकतो. ते म्हणतात नाही बेटा त्याची गरज नाही, होईल व्यवस्था. पण जेव्हा ते दाराजवळ जातात, आता इकडे तिकडे लोक होते, तर त्यांच्यामध्ये ते बोलताना थोडी लाज वाटत होती. दाराजवळ जाऊन ते म्हणतात बेटा जर आणखी 30,000 रुपये दिले तर मी माझ्या वडिलांचं क्रियाकर्म व्यवस्थित करू शकेल. तो म्हणतो ठीक आहे अंकल, आपला अकाउंट नंबर द्या,
QR कोड वगैरे द्या. ते त्याला QR कोड देतात आणि त्यामध्ये तो 40,000 रुपये ट्रान्सफर करतो. म्हणतो तुम्ही जा आणि आरामात काम पूर्ण करा आणि तुम्ही हिची काळजी करू नका, मी हिला घेऊन जाईन आणि तुम्ही सांगाल तर तुमच्या घरीसुद्धा पोचवून देईल. त्यानंतर मित्रांनो ते तिथून निघून जातात, त्याला आशीर्वाद देतात, आशीर्वाद देत उतरून जातात आणि इकडे जेव्हा हे सीटवर येतात तेव्हा हे दोघे बसतात. मित्रांनो ती गप्प गप्प बसली होती आणि एका कोपऱ्यात सिमटून बसली होती. तो पाहतो की पूजा खूप चिंतेमध्ये आहे. तिच्यासोबत तो बोलतो, समजावतो, म्हणतो का काळजी करतेस? माता आजोबा होते, सगळ्यांचेच आजोबा असतात. माझे तर आजोबा मी पाहिले देखील नव्हते, ते कधी गेले मला माहीत देखील नाही. इतके जगले खूप झालं, टेन्शन घेऊ नको, फक्त तुमचे आईवडील वेळेत पोहोचले पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो तिचे आईवडील तिला कॉल करतात. तिची आई कॉल करते की बेटा आम्हाला गाडी मिळाली आहे, आम्ही जात आहोत, आम्ही तिथे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचू, असं गाडीवाला म्हणतोय. आणि तिकडे सगळी व्यवस्था होत आहे. बेटा तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि जा काहीतरी खाऊन घे ट्रेनमध्ये आणि जो भाऊ आहे त्याच्यासोबत आरामात निघून जा. अमोलसोबत देखील त्या बोलतात, म्हणतात बेटा जरा लक्ष ठेव तिच्यावर, ती थोडी लाजरी आहे, थोडी घाबरते, थोडी चिंतितही असते. तो म्हणतो तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका. आणि त्यानंतर मित्रांनो तो तिच्यासोबत बोलत राहतो. 2-3 तासात ती थोडी नॉर्मल होते जेव्हा तिची आई बोलते आणि हा तिच्यासोबत बोलतो. मित्रांनो संध्याकाळ झाली, ते लोक तर पोहोचले होते. रमेश आपल्या घरी फोन करून सांगतात आम्ही 7 वाजता आसपास पोहोचलो. आणि इकडे त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे मागवलं होतं. खूप त्याने समजावलं पूजाला, त्याने पूजाला देखील जेवण खाऊ घातलं आणि स्वतः देखील त्याने जेवण केलं. रात्रीचे 10 वाजले. बहुतेक लोक झोपले होते कारण ट्रेन सकाळपासून चालली होती. खाऊन पिऊन सगळे झोपी गेले होते. अमोल उठतो, म्हणतो की तू या सीटवर झोप. त्यानंतर ती मुलगी म्हणते तू कुठं झोपणार? तो म्हणतो मी खाली झोपतो, खूप जोरात कळत नाही का डोकं दुखतंय. ती म्हणते डोकं दुखतंय? तो म्हणतो हो, खूप जोरात कळत नाही का दुखतंय. ती त्याचा हात पकडते आणि म्हणते द्या मी दाबून देते. तो म्हणतो अरे नाही राहू दे. त्याला संकोच वाटत होता, थोडी लाजही वाटत होती. ती म्हणती नाही नाही द्या मी आत्ताच दाबून देते, 5 मिनिटात तुमचं डोकं ठीक होईल. त्यानंतर ती त्याला बसून घेते, त्याचं डोकं दाबते, 5-10 मिनिटं दाबत राहते आणि त्यानंतर त्याला आराम मिळतो. मग तो उठतो, म्हणतो ठीक आहे. तो तिला थँक्यू म्हणतो, आता तुम्ही झोपा. ती म्हणते तुम्ही कुठे झोपणार? तो म्हणतो मी खाली झोपतो. ती म्हणते तुम्ही खाली कशी झोपणार? तो म्हणतो मी झोपेन, काही अडचण नाही. त्यानंतर तो खाली झोपतो आणि ती सीटवर झोपते. जी चादर मिळाली होती ती चादर तो खाली अंतरतो. जिथे त्या 6 सीट्स असतात तिथे खालीमध्ये लोकांच्या चपला इकडे तिकडे करून तिथेच तो अंथरून घेऊन झोपतो. पण तिकडे जी तिची आई होती, ती आई म्हणजे आई असते. त्यांना टेन्शन होतं की मुलगी तरुण आहे, अनोळखी मुलासोबत जात आहे, तो देखील तरुण आहे, काय माहिती मुलाच्या मनात काय असेल. त्यांना झोप येत नाही. त्याची आई तशीच पडून राहते, विचार करत राहते, माहीत नाही माझी पोरगी झोपली असेल की नाही. मग रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल लावतात. तेव्हा पूजा फोन पाहते आणि फोन उचलते. ती म्हणते मम्मी काय झालं, अजून तुम्ही झोपले नाही का? ती म्हणते बेटी काय करू, इकडेही टेन्शन तिकडेही टेन्शन, आणि तू झोपली होती का? ती म्हणाली हो मम्मी मी तर झोपले होते. मग तिची आई म्हणते तू कुठे झोपली? तेव्हा पूजाने सांगितलं ती सीटवर झोपली आहे. मग तिची आई म्हणते तो भाऊ कुठे झोपला आहे? ती म्हणते ते खाली झोपले आहे. आणि त्यानंतर ती पूर्ण सीट व्हिडिओ कॉलवर दाखवते आणि म्हणते बघा मी आरामात झोपली आहे, एकटी झोपली आहे. तिच्या मनात जरासुद्धा शंका नव्हती की तिची मम्मी काय विचार करत आहे. ती तर फक्त हेच दाखवत होती मम्मी मी आरामात झोपली आहे. त्यानंतर जेव्हा ती अमोलला दाखवते हे बघा हे भाऊ इथे झोपले आहे, आणि त्यानंतर मग त्या मुलीच्या आईचा सुटकेचा श्वास घेते. चला ठीक आहे, सगळं ठीकठाक आहे. त्यानंतर ती झोपी जाते. इकडे ही सुद्धा झोपी जाते. पण जेव्हा रात्रीचे 3-4 वाजतात तेव्हा एक प्रॉब्लेम होतो. जी पूजा होती तिला वॉशरूमला जायचं होतं. आता तिला झोपेतून जाग येते पण तिला पुन्हा झोपच येत नाही. ती विचार करते नेमकं कसं जाऊ, कारण जेव्हा ती पाहते डब्यात पूर्ण अंधार असतो, फक्त एखादी दुसरी लाईट चालू होती. ट्रेन एकदम खरखट खटखट आवाज करत चालली होती, फुल स्पीडमध्ये चालत होती. ती इकडे तिकडे नजर फिरवते आणि घाबरते.
विचार करते काय करू. विचार करते जर अमोलला सांगितलं तर तिला लाज वाटत होती, पण तिच्याकडून राहवलं नाही. ती सीटवरून खाली उतरते, अमोलला हलवते, उठवते. अमोल उठतो. मंद मंद प्रकाशात पूजाचा चेहरा पाहतो आणि तिला म्हणतो काय झालं. ती म्हणते एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही माझ्यासोबत चला वॉशरूमपर्यंत. तो म्हणतो ठीक आहे. उठून मित्रांनो तो लगेच उभा राहतो, पुढे पुढे चालू लागतो, मागे मागे ही चालू लागते. तिथे जाताच एका वॉशरूममध्ये तो जातो, एका वॉशरूममध्ये ही जाते. 1 मिनिटानंतर दोघेही वॉशरूम करून बाहेर येतात. त्यानंतर ती विचारते तुमचं डोकं दुखणं ठीक आहे का. तो म्हणतो ठीक आहे, आता माझं डोकं पूर्ण ठीक आहे. आणि मग ते दोघे परत येतात. सीटवर ही बसलेली असते, तर त्याला म्हणते या ना तुम्हीही इथे झोपा. आता मला झोपायचं नाही, मी बसून जाईन. तुम्ही तिथे झोपलात तर मला बरं वाटत नाही. तो म्हणतो काही नाही, आरामात झोपा, मी इथे आरामात झोपतो, काही अडचण नाही. ती म्हणते नाही या ना तुम्ही, मी बसते, तुम्ही झोपा. पण तो म्हणतो नाही, तुम्ही तिथे झोपा, तुम्हाला त्रास होईल. ती त्याला बोलावत राहते, पण तो येत नाही. कारण मान मर्यादा जे काही तो समजत होता त्याच विचारात तिथे तो झोपून जातो. सकाळ झाली. तिच्या आईने कॉल केला. ती म्हणाली मम्मी छान झोपले. आणि त्यानंतर पूर्ण दिवस ट्रेन चालत राहिली. दिवसभर हे लोक खाल्ले प्याले, खूप साऱ्या गोष्टी अमोल पूजाला मागून खाऊ घालत होता. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. दोघांमध्ये खूपच चांगला जिव्हाळा निर्माण झाला होता. दोघे एकत्र सीटवर बसून राहायचे, कधी एकमेकांच्या समोर बसायचे, कधी सोबत बसायचे, कधी मोबाईल पाहत राहायचे, कधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहायचे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी चालल्या होत्या आणि त्यांचा प्रवास देखील चालत राहिला होता. मग रात्र झाली, कारण 2 रात्र आणि 2 दिवसांचा प्रवास होता. 45-46 तासांचा प्रवास होता. पुढच्या दिवशी सकाळी 4-5 वाजता ट्रेन बांद्र्याला पोहोचणार होती. आणि मग हे दोघे त्याच प्रकारे झोपून गेले. ती विनंती करत राहिली, कारण दोघांमध्ये आता मैत्री झाली होती. ती म्हणाली काही हरकत नाही, तुम्ही माझ्या बाजूलाच झोपा, काय अडचण आहे. तो म्हणतो नाही नाही, मध्यरात्रीपर्यंत तर सोबत बसलेलो होतो, पण त्यानंतर जेव्हा झोप यायला लागली तेव्हा तो जाऊन खाली झोपतो. आणि मग जेव्हा हे तिथे पोचतात तेव्हा पहाटेचे 4 वाजलेले असतात. सगळीकडे रात्र असते. तर तो तिला घेऊन तिच्या घरी सोडतो, कारण सगळं काही पूजाला माहिती होतं कसं जायचं. कारण ती अनेकदा मुंबईवरून आईवडिलांसोबत ये जा तिने केली होती. तिला सगळं माहिती होतं. जेव्हा तो तिच्या घरी जातो आणि तिला घरी सोडतो तेव्हा 2 छोट्या खोल्यांचं त्यांचं छोटंसं घर होतं. तिचे वडील छोटीशी नोकरी करत होते, त्यामुळे त्यांनी जसं जमलं तसं घर बांधलं होतं. आणि त्यानंतर मग तो तिथे आंघोळ करून फ्रेश होतो आणि मग आपल्या मित्राला कॉल करतो. पूजा म्हणते चला तिकडचा माझा पेपर आहे, तर मी तुम्हाला तिथपर्यंत सोडून देते. तर त्या दागचं जो सांगतो तिथे हे दोघे जण जातात. पूजा आपल्या कॉलेजला निघून जाते आणि त्याचा मित्र येऊन त्याला घेऊन जातो. त्यानंतर मग संध्याकाळ होते, तर तो कॉल करतो तुझा पेपर कसा झाला. ती म्हणते खूप छान झाला आणि तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला घेऊन आला, नाहीतर मी पेपर देऊ शकले नसते. मग तो म्हणतो आणि पुढचा पेपर तुझा कधी आहे. तिचे अजून 2-3 पेपर बाकी होते, बाकी आधी झाले होते. ती म्हणते फक्त 2-4 दिवसात होतील. आणि त्यानंतर मग ती म्हणते तुमचं काय चाललंय, तुमच्या मित्राचं काय चाललंय, मित्रांच्या घरच्यांचं काय चाललंय. तो म्हणतो सगळे एकदम छान मजेत आहे आणि सगळे खूप खुश आहे. ती म्हणते मग फिरायला कधी जाणार कुठेतरी. तो म्हणतो आता काय सांगू, या लोकांना तर वेळच नाही, यांच्या घरी इतकं काम आहे. ती म्हणते ठीक आहे, आणि मी मम्मीला विचारते, आणि मग जर त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला मुंबई फिरवून आणेन. तो म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ती कॉल करते की मला फिरायला जायचं आहे. ती मम्मीला विचारते. तो म्हणतो ठीक आहे, तुमची खूप मेहरबानी होईल तर तुम्ही मला मुंबई फिरवली. त्यानंतर ते दोघे जण ठरलेल्या जागेवर भेटतात आणि तिथून मग ते फिरतात, बीचवर जातात, मुंब्रा देवीच्या दर्शनाला जातात, एकमेकांचा हात धरून. असं वाटत होतं जसं ते कपल आहेत, कारण दोघांमध्ये इतकी खोल मैत्री झाली होती, जिव्हाळा निर्माण झाला होता. आता हे लोक खूप फिरले, मजा केली आणि त्यानंतर खाल्लं प्याल्लं. आणि संध्याकाळी तिला पूजाच्या घरी सोडतो आणि स्वतः मित्राच्या घरी निघून जातो. अशा प्रकारे हे सगळं चालत राहिलं. या दोघांनी 2 दिवस भेटी घेतल्या, 2 दिवस ते फिरले आणि दिवसभरात हे 2-4 वेळा नक्की कॉल करत होते. लग्नालाही तिचं येण्याचं मन होतं,
कारण तिच्या घरी अशी दुर्घटना घडली होती, तिचे आजोबा गेले होते, त्यामुळे ती लग्नाला जात नाही. जरी तिची इच्छा होती की मी त्या लग्नाला जावं आणि मम्मीली नाही तर माझा वेळ जाईल, ती इथे घरी एकटीच राहत होती. आता मित्रांनो, या इतक्या दिवसाच्या काळामध्ये दोघांमध्ये मैत्री झाली होती, जिव्हाळा निर्माण झाला होता. सगळं काही झालं, पण दोघेही एका मर्यादित राहिले होते. एकमेकांना आवडत असूनही प्रेमाचा इजहार ते करू शकले नाही. आणि त्यानंतर ते लग्नही संपलं. त्यांचं परतचं तिकीट होतं 24 जूनचं. त्यानंतर जे तिचे वडील होते ते म्हणतात, बेटा, अमोलसोबत ते सतत बोलत होते. ते म्हणायचे, बेटा, जर तुम्ही परत येत असाल तर तू माझ्या मुलीला घेऊन याल तर बरं होईल, कारण इथे 2 दिवसांनी त्यांच्या वडिलांचं ब्रह्मभोजन होतं. म्हणतात, जर तिला घेऊन आलं तर खूप बरं होईल, ती त्यामध्ये सहभागी होईल आणि मग आम्ही सगळे एकत्र निघून जाऊ. तिचं तिकीट कन्फर्म होतं. तो म्हणतो, ठीक आहे अंकल, मी तिला येताना घेऊन येतो. कारण त्यांना पूर्ण विश्वास बसला होता की जो अमोल होता तो खूप चांगला मुलगा होता. आणि तो खरंच खूप चांगला मुलगा होता, कारण पूजा सांगत राहायची की ते खूप चांगले आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, ते दोघेजण ट्रेन पकडून परत गावाकडे जातात. पुन्हा 4 दिवसांचा प्रवास अगदी छानपणे पार पडतो. मैत्री आणि गप्पा मारत ते जात राहतात. पण जेव्हा तो तिला गावात सोडतो, तिला पाहून सगळे लोक आनंदी होतात. रमेश देखील खुश होतो, तिची आई देखील खुश होते, म्हणजे पूजाची आई सुनीता. ते लोक त्याला खूप आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर जेव्हा तो आपल्या घरी परत जायला निघतो, कारण तोही तिथे जवळ राहत होता, फक्त 8-10 किलोमीटरचं अंतर होतं या दोघांच्या घरांमध्ये. जेव्हा तो तिथून निघत होता तेव्हा पूजा त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते, जात आहात? तो म्हणतो, हो, मी जात आहे. तेव्हा ती रडू लागते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अमोल म्हणतो, काय झालं? ती म्हणते, काय झालं आणि आता काय सांगू? तो म्हणतो, काय झालं सांग ना. त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, मी तुम्हाला आवडू लागले आहे, मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. आता मित्रांनो, तो शांत होऊन जातो. बोलावं तर काय बोलावं, विचार करतो की आपण जवळजवळ 10 दिवस एकत्र राहिलो, फिरलो, पण अशी गोष्ट आधी कधी झाली नाही. जरी मनात होतं तरी मनातलं ओठावर आलं नव्हतं. जेव्हा पूजाला समजतं की आता ही शेवटची भेट आहे, तेव्हा ती त्याला सांगून टाकते आणि त्यानंतर तो शांत होऊन जातो. मग तिची मम्मी येते आणि तीही त्याला आशीर्वाद देते. म्हणते, भाऊ, ठीक आहे, तुम्ही जात आहात, पण तुमच्यासोबत एक गोष्ट बोलायची होती. ती त्याचा हात पकडून थोडं दूर घेऊन जाते, सगळ्यांपासून वेगळं. तो म्हणतो, सांगा आंटी. त्या म्हणतात, बेटा, आता ही गोष्ट बोलायची योग्य वेळ नाही, कारण आमच्या घरी अशी परिस्थिती आहे, आमचे सासरे गेले, उद्या त्यांचा 10वा आहे. पण एक गोष्ट विचारायची होती, माझी मुलगी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही तिच्यासोबत फिरला, राहिला, ती तुम्हाला आवडली का? मित्रांनो, हे ऐकून तो देखील थक्क होतो. तो म्हणतो, हो आंटी, पूजामध्ये तर काहीच कमी नाही, ती खूप चांगली मुलगी आहे, तुम्ही असं का विचारत आहात? ती म्हणती, बेटा, तिचे पप्पा एक गोष्ट म्हणत होते, जर तुम्हाला ती पसंत असेल आणि तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्नाची गोष्ट पुढे नेता येईल. तर तो म्हणतो, पुढे बोलू. आता मित्रांनो, तो पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, आंटी, माझ्याकडे तर काहीच अडचण नाही आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला भेटले देखील नाही, माझ्या कुटुंबाला तुम्ही ओळखतही नाही. ते म्हणतात, बेटा, तू इतका चांगला आहे तर तुझं कुटुंबही चांगलंच असेल, पण सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे तू हो म्हणणार आहे की नाही. त्यानंतर आम्ही पुढं कुटुंबासोबत बोलू, कुटुंबामार्फत जे काही करायचं असेल ते करू. तो म्हणतो, आंटी, मला काही अडचण नाही, पूजा तर खूप चांगली मुलगी आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जी पूजा होती ती दुरून पाहत होती, विचार करत होती की मम्मी नेमकं काय बोलत आहे. तसं त्या लग्नाची गोष्ट काढतात. तो पूजाकडे पाहतो आणि हसतो. पूजाला समजतं की कदाचित मम्मी लग्नाबद्दलच बोलत आहे. आणि त्यानंतर ती मित्रांनो तिथेच रडायला लागते आनंदाने. आणि मग रडत रडत ती तिथून निघून जाते आणि मग तो आपल्या घरी परत येतो. दुसऱ्या दिवशी ते 10व्यासाठी त्याला बोलवतात. 10व्याला तो जातो आणि मग सगळ्या गोष्टी होतात. मित्रांनो, जून 2025ची गोष्ट आहे आणि त्याच्या 7-8 महिन्यानंतरच या लोकांचं बोलणं झालं. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेतलं आणि मग आत्ताच 28 एप्रिलला त्यांनी एक मॅरेज हॉल बुक केला आणि तिथे त्या दोघांचं धुमधडाक्यात लग्न झालं.
अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.